नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. दररोज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत मधुमेह, इन्सुलिन औषधांपासून मुक्ती या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर त्रिपाठी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात एका खास पद्धतीने क्रांती आणली आणि आतापर्यंत हजारो मधुमेहींनी त्यांच्या कार्यशाळेनंतर इन्सुलिन आणि डायबिटीजची औषधं कमी होताना आणि पूर्णपणे बंदही झाल्याचे अनुभव अनेक रुग्णांना आलेत. नैसर्गिक मार्गाने त्यांनी सिद्ध हे करून दाखवले आणि मधुमेहींनी सकारात्मकता समोर ठेवून आणि त्याचबरोबर आहार व्यायामात शास्त्रोक्त पद्धतीने बदल केल्यास आजाराला नियंत्रणात ठेवणं नक्कीच शक्य आहे. आणि इतकंच नाही तर त्यांच्या अनेक पेशंट्सनी औषधं बंद झाल्यावर अतिशय अवघड अशी ग्लुकोज टॉलरंट टेस्ट सुद्धा पास केली आहे. दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, जमशेदपूर, कोलकाता इथेही शेकडो मधुमेही पेशंटच्या कार्यशाळा घेतल्यात. डॉक्टर त्रिपाठी हे देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक असून डॉक्टर त्रिपाठी यांनी पुणे इथून MBBS ची पदवी संपादन केल्यानंतर नानावटी हॉस्पिटल इथून डायबिटीज मध्ये डिप्लोमा केलाय. योग आणि आयुर्वेद मध्येही डिप्लोमा त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून केलाय. चला तर डॉक्टर त्रिपाठी यांच्याशी फ्रीडम फ्रॉम डायबिटीज या विषयावर आपण विस्तृत चर्चा करूयात. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी मला आज तुम्हाला विचारायचं आहे, आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि ह्याच योग आणि अर्थातच नैसर्गिक साधनेचा उपयोग करून आज अनेक पेशंट्स डायबिटीज पासून मुक्त झाल्याची उदाहरणं तुमच्याकडे आहेत. तर अगदी थोडक्यात काय सांगाल? थोडक्यात सुरुवातीला हे सांगायची इच्छा आहे की आज खूप चांगला दिवस आहे, योगचा दिवस आहे आणि हजारो मुक्त झालेले आहेत. त्यांच्या शरीर, मन आणि ऊर्जेशी संपर्कामध्ये येऊन नैसर्गिकरित्या. तर पुढे बघा काय काय सांगायला आहे, ऐकायला आहे आणि तुम्ही पण तुमची मुक्ती साधा या स्वर्णिम दिवशी. अर्थातच. आणि डायबिटीज आज आपण बघतोय की प्रत्येक घरातल्या एका तरी व्यक्तीला आहे आणि हे जे प्रमाण वाढतंय ते वाढायला नकोय आणि त्यासाठी तुम्ही आता पुढाकार घेतलेला आहे. सर, अर्थात आपण मगाशी मी इंट्रोडक्शन तुमचं करून दिलं तेव्हा ग्लुकोज टॉलरंट टेस्ट हा जो ही जी टेस्ट आहे त्याच्याकडे सगळ्यात जास्त माझं लक्ष गेलं. हे नेमकी ही टेस्ट काय आहे ते तर मला जाणून घ्यायचंच आहे. मात्र ह्या टेस्टमध्ये मी असं ऐकलंय जवळपास 15 चमचे साखर खायला लागते, ती देखील एकाच वेळी. हो हो हो, बरोबर आहे. 10 जिलब्या. बापरे. 10 जिलब्या खाव्या लागतात एकाच वेळेस. मग हे डायबिटीज पेशंट्सला पेशंट्सला ज्यांनी पूर्णपणे औषधं बंद केलेली आहेत आणि इन्सुलिन पूर्णपणे बंद झालेलं आहे, 3-1 महिने निघून गेलेले आहेत. बरं. आणि त्यांचं 3 महिन्याचं जे ॲव्हरेज आहे HbA1c ते 6च्या आसपास आहे. त्यांना आम्ही ही टेस्ट करायला लावतो, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. फारच विलक्षण आणि अशी अद्भुत ही टेस्ट आहे. सगळीकडे होते, सगळ्या लॅब्समध्ये होते, कोणीही जाऊन करू शकतं. तर त्याच्याबद्दल आज मी खास सांगायला आलेलो आहे सगळ्यांना. अरे वा. म्हणजे आतापर्यंत जवळपास तुम्ही ज्या डायबिटीज पेशंट्सना डायबिटीज पासून मुक्त केलंय त्यांनी ही टेस्ट केलेली आहे आणि त्यांना त्याचा काहीच इफेक्ट झाला नाही नंतर. हां, म्हणजे कसं असतं की डायबिटीज पासून मुक्त झालाय की नाही ह्याचं मापदंड काय? अगदी. हां, नुसतं इन्सुलिन बंद झालं किंवा औषधं बंद झालं म्हणजे मोकळा झाला का? नाही, तर असं नसतं. तर एक परीक्षा म्हणून, म्हणजे खरं सत्याची परीक्षा, जसं हार्टसाठी लोक स्ट्रेस टॉलरन्स टेस्ट किंवा एक्सरसाइज टॉलरन्स टेस्ट करतात हे जाणण्यासाठी की आपलं हृदय तेवढं एक्सरसाइज सहन करू शकतं का, तसंच मधुमेही त्या प्रमाणात साखरेला सहन करू शकतो का. 10 जिलब्यान एवढं, 15 चमच्यान एवढं, त्याची परीक्षा अगर तो उत्तीर्ण होऊ शकला, म्हणजे 2 तासाने त्याची पातळी 140च्या खालती आली तर नक्कीच त्याला उत्तीर्ण म्हणून घोषित केलं जातं, त्याला नॉन डायबिटिक म्हणून घोषित केलं जातं. ऑफकोर्स आयुष्यभरासाठी नाही, कारण की एकदा डायबिटीज झालं तर परत व्हायची संभावना असते. पण 1 वर्षाचं नक्की लायसन्स मिळतं. बरं. आणि आपली जी रेग्युलर साखर असते तिचं जे GI आहे किंवा ती ज्या झपाट्याने ऑब्झॉर्ब होते त्याच्याही फास्ट झपाट्याने ऑब्झॉर्ब होणारे याच्यामध्ये प्युअर ग्लुकोज असं असतं. आणि जे आपले दर्शक आहेत त्यांच्यासाठी एक गंमतशीर गोष्ट नोट करण्यासारखी अशी की नॉर्मली आपल्या रक्तामध्ये फक्त 1च चमचा साखर असते.
1 चमचा साखर असेल तर रक्ताची पातळी 100च्या आसपास असते. बरं तीच 2 चमचे झाली तर 200च्या आसपास होईल. बरं तीच 5 चमचे झाली तर काही काही लोकांना ICU मध्ये जावं लागेल. आणि तीच मग 15 चमचे झाली तर काय होईल. हो खरंय. म्हणून आपण जेव्हा खरंच श्वास रोखून त्या परीक्षेबद्दल थोडंसं विचार करतो की अरे बापरे, म्हणजे तुम्ही नॉन डायबिटिक म्हणूनही जरा थक्क झाल्या. 10 जिलब्या तर एक जो डायबिटिक आहे त्याच्या गोळ्या बंद झाल्यानंतर त्याला 15 चमचे साखर एका वेळेस द्यावी लागली आणि तो पास झाला. म्हणजे त्याची पातळी 2 तासानंतर एक नॉन डायबिटिक सारखी 140च्या खालती आली. बरं तर किती आनंदाची लाट त्याच्या खरंय, घरामध्ये, त्याच्यामध्ये, त्याच्या वातावरणामध्ये किती आनंदाची लाट. म्हणजे थोडक्यात ही GTT ही जी टेस्ट आहे ती एक परिमाण आहे. म्हणजे डायबिटीज झाल्यानंतर आपण एकूणच इन्सुलिन घेतो किंवा औषधं गोळ्या घेतो. त्यानंतर तुमच्याकडे आल्यावरती पेशंट पूर्णपणे औषध घेत बंद करतो आणि त्यानंतर ही टेस्ट केल्यावरती त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला आपला डायबिटीज आता पूर्णपणे मुक्त आहोत आपण, साधारणतः 1 वर्षासाठी जसं तुम्ही म्हणालात तसं. मात्र 1 वर्षानंतर ही देखील आपण जर टेस्ट केली किंवा ही टेस्ट साधारणतः कधी करावी, सारखी करत राहावी का ह्या पेशंट्सने. आणि त्याचबरोबर मला अजून एक विचारायचं की जरी 1 वर्षासाठी लायसन्स मिळत असलं गोड खाण्याचं खास करून, तरी 1 वर्षानंतर किंवा त्या दरम्यान 1 वर्षाच्या काळामध्ये आपण साधारणतः कंट्रोलमध्ये ठेवणं, म्हणजे गोड खाणं आणि एकूणच आपलं स्वास्थ्य कंट्रोलमध्ये ठेवणं तितकंच महत्त्वाचं नाही का? नक्कीच. इनफॅक्ट परत जाऊन ही परीक्षा घेणं पण अवघड आहे. खरंय. तर सगळ्यांसाठी अतिशय सोपी परीक्षा जी घरी बसल्या तुम्ही करू शकता ती म्हणजे कमरेचा घेरा. आयुष्यभरासाठी कमरेचा घेरा 32 इंचच्या आतमध्ये ठेवा. बरं तर जवळजवळ 80% मधुमेही जे आहेत, जे थोडे स्थूल आहेत, त्यांना एक खूप चांगलं मापदंड मिळेल आणि मग दरवर्षी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायची गरज भासणार नाही. पाळी येणार नाही. बरोबर आहे. पण ऑफकोर्स ती केली की त्याच्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स वाढतो ना, इतकी मजा येते आणि मग ते खरंच खाऊन बघतात 3-4 जिलब्या किंवा 5 जिलब्या आणि नाही येत साखर 140च्या वरती, मग खरं तर मुक्तीचा अनुभव येतो. म्हणजे 5 आंबे 6 आंबे खाऊनही बघितलेत लोकांनी. म्हणजे उन्हाळा आता गेलेला आणि आमच्या आता मागचे 4 वर्ष कार्यक्रम चालू आहेत खरंय. आणि एक नाही नॉर्मल साखर, नॉर्मल, मग खरंच मुक्तीचा अनुभव येतो. आणि मग त्या मुक्त भावनेने जेव्हा ते लोकांना शेअर करतात, अरे होतंय, खरंय, अरे होतंय, असं नाहीये की मधुमेहीला आयुष्यभरासाठी गोळ्या घ्यायच्या, इन्शुलिन घ्यायचंय, त्याची मुक्ती होते. नुसतं औषधं इन्शुलिन पासूनही नाही पण बऱ्याच काही गोष्टींपासून. बरं. आणि अर्थातच एक प्रकारचा वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये नक्कीच निर्माण होऊ शकतो. आणि त्याचबरोबर तुम्ही हा ग्लुकोज टॉलरंट टेस्टचा एवढा प्रचार आणि प्रसार का करतायत? हां, काय झालंय, सध्याच्या मधुमेह व्यवस्थापनामध्ये गोळ्या चालू राहाव्या, इन्शुलिन चालू राहावं, प्रयत्न असावा कमी व्हावं, आहार तक्ता फॉलो करावा, ते सगळं कार्यक्रम चालू आहे. आणि HbA1c 7च्या आतमध्ये राहावं. आता हे एक प्रकारचं मापदंड झालेलं आहे की तुम्ही मधुमेह व्यवस्थापन व्यवस्थित करत आहात. मला ते बदलायचं आहे. बरं. पूर्णपणे बदलायचं आहे. आणि ते बदलायचं कारण हे की आता मी अनुभवतोय, हजारोंमध्ये अनुभवतोय की ते मुक्त होत आहेत औषधं इन्शुलिन पासून आणि डझनांमध्ये ते ग्लुकोज टॉलरन्स टेस्टही क्लिअर करतायत. तर माझी इच्छा अशी आहे, स्लाइडवरती दिलेलं आहे की एकतर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे 75 ग्रॅम साखर, बोली भाषेत 15 चमचे साखर एका वेळेस उपाशीपोटी स्वाहा करणे, पास होण्यासाठी 2 तासांनी रक्तातील साखरेची पातळी 140च्या आत आणणे, तेही कुठलंही औषध व इन्शुलिन न घेता. बरं. ते महत्वाचं आहे. असे आता शेकडो लोक झालेली आहेत जे मुक्त झालेले आहेत. ग्लुकोज टॉलरन्स टेस्टची माहिती 75 ग्राम ग्लुकोज. आणि मागच्या वर्षी आम्ही 14 नोव्हेंबरला इनफॅक्ट वर्ल्ड डायबिटीज डे, जसं वर्ल्ड योगा डे आहे तसं वर्ल्ड डायबिटीज डे ही होणार आहे 14 नोव्हेंबरला. जे कोणी ऐकतायत त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांची औषधं इन्शुलिन पासून मुक्तता झाली तर त्यांनीही नोव्हेंबरच्या आधी आपापल्या गावी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट घ्यावी आणि मुक्त झाले असं तर आम्हाला कळवावं. तुम्हाला एक खूप मोठ्या हस्तींकडून ह्या वर्षी त्याचं पदक मिळेल. बरं. मागच्या वर्षी पद्मश्री DY पाटील साहेब आले होते. त्याच्याबरोबर बरेच मधुमेही होते, जवळजवळ एक 13-14, आणि बरेच डॉक्टर्सही आले होते जे
त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करायला की अरे ही मोठी गोष्ट म्हणजे असं ऐकण्यात येत नाही. Achievement आहे. सहजा मधुमेहींनी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट क्लिअर केली ही कधीच ऐकण्यात येत नाही. तर ह्याचा प्रचार प्रसार ह्याच्यासाठी करतोय मी की मधुमेह व्यवस्थापनाचे जे सध्याचे नियम आहे त्याच्यामध्ये बदल यावा आणि लोकांपर्यंत जनजागृती व्हावी सगळ्यांपर्यंत की एकतर मुक्ती शक्य आहे आणि मुक्ती होऊनही जीटीटी पासही करू शकतो. मग त्यांना एक ध्येय मिळतो. बरोबर. नाहीतर ध्येय काय आहे, एक मधुमेही एकटं घर बसल्या सकाळची ती चहा बिस्कट सकाळचं तेच अर्धा एक तास चालणं आणि वाट बघणं की बाबा माझे डोळे खराब होत नाही ना, माझी किडनी खराब होत नाहीये ना, मला ऍडमिट तर करावं लागत नाहीये, त्या भीतीपोटी जगतोय. खरंय. भयात न जगत मुक्तीत फ्रीडम मध्ये कॉन्फिडन्स मध्ये जगण्याचं प्रक्रिया आपण मधुमेहींबरोबर करू शकतो. आणि ह्याला मान्यता मिळाली काही वर्षांनी, आता माहिती नाही कधी मान्यता मिळेल मेडिकल फ्रेटर्निटी करून की त्यांनी पण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट द्यावी आणि मग आपण घोषित करावं की ते मुक्त आहेत. तर मग खरी मजा येईल आणि मधुमेहींना एक लक्ष मिळेल, एक ध्येय मिळेल की मला अशा प्रकारे मुक्त व्हायचं आहे. खरं. आणि अशा पद्धतीनेच मुक्त झालेलं तर नक्कीच त्यांना पण एक कॉन्फिडन्स येतो आणि फ्रीडम फ्रॉम डायबिटीज हे तुमचं जे स्वप्न आहे ते नक्कीच साकार होऊ शकतं या अनेकांच्या बाबतीत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तुम्हाला देखील डायबिटीजवरती मात करायची असेल किंवा मुक्ती मिळवायची असेल तर येत्या 25 आणि 26 जूनला पुणे इथे सरांची कार्यशाळा आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील कार्यशाळा होणार आहे 2 आणि 3 जुलैला. तर नक्कीच संपर्क साधू शकता. खाली नंबर्सही आपले डिस्प्ले झालेले आहेत, तर नक्कीच संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती मधुमेह, इन्सुलिन आणि औषधांपासून मुक्ती या विषयावर आणि अर्थातच फ्रीडम फ्रॉम डायबिटीज या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आत्ता आपण जी चर्चा केली जीटीटी बद्दल म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट बद्दल, हे सगळं ऐकून आपले जे प्रेक्षक आहेत किंवा ज्यांना डायबिटीज आहे ते नक्कीच त्यांच्यामध्ये देखील एक कॉन्फिडन्स निर्माण झाला असेल की मी देखील डायबिटीज पासून मुक्त होऊ शकतो आणि मला देखील ही टेस्ट करायची इच्छा आहे. पण मग नेमकं त्यांनी काय करावं त्याविषयी काय सांगाल? बरंच काय करावं लागेल. कारण काय 10 जिलब्या 6 आंबे 15 चमचे साखर तोंडाच्या गप्पा नाही, आपण सिरियसली बोलतोय, सिरियस गोष्ट करतोय आपण. बरंच काय करावं लागेल. पहिलं गोष्ट जे त्यांना करावं लागेल की त्यांना एकतर प्रशिक्षण घ्यावं लागेल. प्रशिक्षण कुठल्या प्रकारे, तर लेट्स से आपला रेग्युलर आहार जो आहे, मी जाता म्हटलं होतं की बरेचसे मधुमेही सकाळी उठलं की चहा बिस्किट, 1 तास चालणं, पोहा उपमा, नाश्त्यामध्ये पोळी भाजी अगदी त्यांना जसं सांगितलं आहे तसं तंतोतंत फॉलो करतात. बरोबर. पण ते सगळं फॉलो करूनही अगर मधुमेहापासून मुक्ती होत नसेल तर आपल्याला ते जे काही शिकलेलो आहोत त्याला बदल करण्याची गरज आहे. अगदी. म्हणून खऱ्या प्रकारे आहार कसा फॉलो करायचा जो जास्त नैसर्गिक आहे. आणि आपल्या पहिल्या मुलाखतीत, आपली ही 4थी मुलाखत आहे, पहिल्या मुलाखतीत आपण स्मूदी बद्दल सांगितलेलंच आहे. तर तसं बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याचं प्रशिक्षण त्यांनी एक खुल्या हृदयाने घेणं फार महत्वाचं आहे. कारण का सुरुवातीला जी मानसिक धारणा येते जी मी बघतो नेहमी ती हे की हे कसं काय शक्य आहे, हे खरं आहे का नाही आहे. पण मग काय होतं, 1-2 महिने जातात, 5-6 महिने जातात, मग कोणतरी येऊन सांगतं, नातेवाईक सांगतं, कोणतरी फोन करतं, अरे होतंय स्मूदी कर. आणि आता स्मूदी एवढी प्रचलित झालेली आहे अख्ख्या महाराष्ट्रभर. मला कधी भेटलेलं नाहीयेत, कधी बोललेलं नाहीयेत, पण म्हणतात की आम्ही तुमची स्मूदी फॉलो करतो आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे. तर खऱ्या अर्थाने जे गोष्ट आपल्याला शिकवली गेलेली नाहीये त्याचं प्रशिक्षण घेणं, जसं आहारामध्ये आहे तसंच व्यायामामध्ये पण आपण बघितलं मागच्या वेळेस की चलने से चढना बेहतर, जे चालण्यापेक्षा जीने चढणं, थोडं गुरुत्वाकर्षणाविरोधी काम केलेलं तर मग ग्लुकोजचा जास्त वापर होणार आहे. तर ज्या गैरसमजुती आहेत आपल्या ह्याच्या व्यवस्थापनातील त्या दूर करणं योग्य प्रशिक्षणामधून ते फार महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही कितीही चाला किंवा कितीही जोरात पळा एका दिशेने जी दिशा चुकीची आहे मग खड्ड्यातच जाणार. बरोबर आहे. दिशा बदलावी लागते आपल्याला. आपल्या मग उतार चढाव येतात. म्हणजे साखरवरती येते, खालती येते, मग कधी कधी वाटतं ठीक आहे आता 2 महिने झाले केला तर बस करूया. मग प्रेरणेची गरज पडते लोकांना. आणि
स्लाइड्सवरती दाखवलेलं आहे मी योग्य प्रशिक्षण कसं असावं. बरं. प्रशिक्षण, आहार, व्यायाम, तणावमुक्ती आणि सकारात्मकता ह्या सगळ्यांबद्दल असावं, फक्त आहार आणि व्यायामाबद्दल नाही. बरोबर आहे. देतो. नियमित प्रेरणा मिळणं का महत्वाचं आहे. आता इथं मी एक सांगू इच्छितो की आता रेग्युलर मधुमेही आपापलं काम करतायत रोज, 1 किंवा 2 किंवा 3 महिन्यांनी डॉक्टरांना भेटायला जात आहेत. बरेचसे असे व्यवस्थित फॉलो करणारी लोक आहेत. त्या जोडीला असे बरेच निष्काळजीही आहेत ज्यांची साखर 140च्या वरती कंटिन्युअसली असते, म्हणजे फास्टिंगच 140च्या वरती असते. बरं. पण त्यांना काही घेणं देणंच नाही की मला काय वाटतच नाही, मला काय त्रास नाही, मला काय दुखत नाही वगैरे वगैरे वगैरे. पण हा सायलेंट डिसीज आहे हे लक्षात येत नाही. लक्षात येत नाही, वाळवी लागते 140च्या वरती अगदी शरीरामध्ये. खरं. ते हा पण प्रशिक्षणाचा भाग झाला एका प्रकारे. आणि मग एकटं काम करणं, प्रत्येक वेळेस 1 किंवा 3 महिन्यांनी जाऊन डॉक्टरांना भेटणं आणि परत गोळ्या चेंज करून घेणं, सध्याच्या मेडिकल व्यवस्थापनामध्ये आपण प्रेरणेला मला वाटतं पूर्णपणे मुकलो आहोत. म्हणजे ग्रुप थेरपी, सगळ्यांना एकत्र आणणं, 4 आठवड्यांनी परत बोलवणं, 4 आठवड्यात ज्यांची औषधं बंद झाली त्यांना स्टेजवरती बोलवणं. आपल्या मागच्या एपिसोडमध्ये आपण टेस्टिमोनियल्सही बघितले. बरोबर आहे. त्याच्यातून जी प्रेरणा येते ती फार विलक्षण असते. दुसरी प्रेरणा, रोज साखर तपासणं. जेव्हा आपण बदल करायला लागतो तेव्हा आपल्याला साखरेची मोजमापणी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि बरीचशी प्रेरणा स्वतःहूनच, बाहेरून आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे. बरोबर. प्रेरणा आतूनच जागणार आहे. पण जेव्हा आपण बघतो आपल्या डोळ्यासमोर, अरे 8 आठवड्यात माझ्याबरोबर असणारे विद्यार्थी, त्यातले 53 लोक, 60 लोक स्टेजवरती उभी आहेत, तर एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा येते. बरोबर. मदत करायला कोणी उभा आहे माझ्यासाठी. एक जुना विद्यार्थी मला मदत करतोय, मला फोन करून विचारतोय तुझी साखर का वाढली. त्याच्यातून एक वेगळी प्रेरणा येते. तर आम्ही काय बघितलंय की थोडंसं, नाहीतर एखाद महिना करणार आणि मग परत भरकडून जाणार, असे खूप भेटत. बरोबर आहे. असे खूप भेटत. तर प्रशिक्षणाच्या जोडीला नियमित प्रेरणा मिळणं, जोपर्यंत आपण स्वतः पूर्णपणे इंडिपेंडेंट होत नाही. म्हणूनच मला वाटतं डॉक्टर, ग्रुप थेरपी ह्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट झालेली आहे. कारण की आपल्यासारखेच 10 लोक त्याच्यामध्ये असतात, त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळते, मग ते पुढे जातात आणि आपणही मग त्यांच्या बरोबरीने चालायला लागतो. म्हणजे ती एक योग्य मार्ग दाखवण्याचं तुम्ही आता सध्या काम करतायत. आणि अर्थातच आपल्या प्रेक्षकांना देखील हा मुद्दा पटला असेल. आणि अर्थात 25 आणि 26 तारखेला पुण्यामध्ये तुमची कार्यशाळा आहे, 2 आणि 3 जुलैला मुंबईमध्ये कार्यशाळा, बँड्रा, त्याचबरोबर चर्चगेट आणि नेरूळ इथे देखील ही कार्यशाळा आहे आणि ठाण्याला देखील आहे. तर नक्कीच खरं तर सहभागी होऊ शकता. खाली नंबर्सही आपल्या डिस्प्ले झालेले आहेत. तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतरची चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्रीडम फ्रॉम डायबिटीज या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मगाशी तुम्ही प्रेरणेबद्दल सांगत होतात. ही ग्रुप थेरपी असल्यामुळे ह्याच्यातनं सगळ्यांनाच प्रेरणा मिळते आणि सगळेच जण डायबिटीज पासून मुक्त होऊ शकतात. अगदी थोडक्यात काय सांगाल ह्याविषयी? चित्र दाखवलेलं आहे. स्टेजवरती जुनी लोक येतात, ते त्यांचा अनुभव सांगतात आणि एक 3 महिन्याच्या कालावधीसाठी ते त्यांना फोनवरती बोलू शकतात. आणि ह्या प्रेरणेबरोबर मिळतं काय, तर सहायता मिळते. आता जमाना बदलतोय, बरेचसे नवीन मधुमेही जे येतात ते सगळं वाचून येतात. बरोबर. आणि त्यांना असं खूप वेळ लागते अपॉइंटमेंटला, 3 महिन्यांनी भेटणार, 1 महिन्याने भेटणार असं नाही पटत. त्यांना रोज सहायता लागते. तर आम्ही काय करतो, आता आम्ही त्यांचं डेली रिपोर्टिंग घेतो एक स्पेशल ॲपद्वारे. त्यांची साखरेची पातळी दिसते स्लाइडवरती, 211 पासून फॉर एक्झाम्पल एका विद्यार्थ्याची 113 दर कमी होताना. आणि त्याच्या जोडीला ग्रुप चॅट. आता सगळेजण व्हॉट्सअपवरती लागलेले आहेत. बरोबर. तर ग्रुप थेरपीला ग्रुप चॅट, ती पण एक सहायता मिळते, त्यामधून रोज मार्गदर्शन मिळत राहतो. तर या 3 गोष्टी जेव्हा आम्ही फॉलो करतो तेव्हा खूप फरक पडतो, आम्ही जाणवलेला आहे. आणि आता सगळे जिज्ञासू लोक येत आहेत, तर ते इंटरनेटवरती जाऊन, खास मी आपलं झी हितगुजचाच आपला पहिला एपिसोड आहे त्याचं दाखवलेलं आहे की जवळजवळ 31,759 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. ज्यांनी नाही बघितलेला त्यांनी युट्यूबवर जाऊन बघावा, कारण का जे काही घरगुती छोटे छोटे उपाय आहेत तर त्याच्यामध्ये खूप सविस्तर दिलेले आहेत. बरं.
तर सहायता त्यांना टेक्नॉलॉजी वाईज, डॉक्टर वाईज, मेंटॉर वाईज मिळाली ना, मग ते खूप लवकर जीजीटी पास करतात, खूप लवकर पास करतात. आणि अर्थातच प्रत्येकालाच वाटत असेल की आपण डायबिटीज पासून मुक्त व्हावं, आणि त्यासाठी अर्थात आपली कार्यशाळा देखील आहे. आणि कार्यशाळेबद्दल काय सांगाल? कधी आणि कुठे कार्यशाळा असणार आहे, आणि निवासी कार्यशाळा असणार आहे का? हो, कार्यशाळेच्या आधी एक फक्त व्हेरी क्विकली आढावा. हे काम जे मी करतोय हे 255 लोकांपासून सुरू होत 24,000 लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे 3 वर्षाच्या आत. आणि रिझल्ट्स मध्ये आता आमचे ग्राफ्सही रेडी होत आहेत जे पब्लिशिंगसाठी जातील. मी बघतोय की 4घातलं एकाचं इन्शुलिन 12 आठवड्यात बंद होत आहे. इंटेन्सिव्ह प्रोग्राम जे 16 आठवड्यात असतं, आणि निवासी शिबिरमध्ये 3घांपैकी एकाचं इन्शुलिन बंद होत आहे. 50% लोकांचं औषध बंद होत आहे. उद्दिष्ट आहे की 9 करोड लोक ठीक व्हावे 2030 पर्यंत. ह्या वर्षी 1 लक्ष व्हावेत. आयुष्यात पुन्हा गोडवा येईल, जिलबी सकट चित्र आहे. आणि त्याच्यासाठी की मागच्या बॅचमध्ये 31व्या 8 आठवड्यात ज्यांच्या 60 मधुमेहींच्या औषधं बंद झाली त्यांना आम्ही ऍक्च्युअली जिलबी दिली जेवणानंतर, आणि 43% लोकांची साखर नॉर्मल आली. अरे वा, अरे वा. म्हणून हे सगळं प्रशिक्षण, प्रेरणा आणि सहायताचं काम पुढे नेण्यासाठी 25-26 जूनला पुण्यामध्ये मोठं फाउंडेशन प्रोग्राम, तिथं तणावमुक्ती, व्यायाम, आहार, लंच, डिनर सगळं मिळणार आहे. आणि त्या दिवसापासून 16 आठवडे घरी बसून असं इंटेन्सिव्ह प्रोग्राम ज्याच्यामधून 3दा आपण ग्रुप थेरपीसाठी येतो, आणि ॲप मिळतं, डॉक्टर मेंटरची सहायता मिळते. 16 आठवड्यात पूर्ण परिवर्तन अनुभवतो. वर्षभर फॉलोअप राहतो आमच्याकडून. बरोबर. आणि मुंबई बेसिक आहे 2 जुलैला बांद्रा चर्चगेट, 3 जुलैला ठाणे नेरुळ. बरोबर. म्हणजे थोडक्यात ह्या अशा पद्धतीच्या कार्यशाळा तुम्ही आता राबवतायत, आणि डायबिटीज पासून जे डायबिटीज पेशंट्स आहेत त्यांना डायबिटीज पासून मुक्त करण्याचा तुम्ही खरं तर एक पण उचललेला आहे, विडा उचलला असं म्हणायला हरकत नाही. ज्यांना कोणाला ह्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. नंबर्सही डिस्प्ले झालेलाच आहे. आणि अर्थातच डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.